नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज इथे आपण श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्लीव्सवरती डिझाईन बनवणार आहोत। तर उंची बघा 9.5 अधिक 1 इंच 10.5 इंच घेतलेला आहे। वरून मी 3 इंचावरून बाहीला आकार दिलेला आहे। 34 साईजचा हा स्लीवची डिझाईन आहे बघा। त्याच्यासाठी मी 9 इंचाची घडी घेतलेली आहे। खालून मी 4 इंच सोडलेला आहे। वरून बघा मी हे बघा, आता मध्य भागावरती मी 5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे मी 1.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि 5 इंचाचा मध्य काढून घेतला, 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं। आता हे मार्किंग करून झाल्यानंतर बघा वरून आपण आकार द्यायला सुरुवात करायची। खाली मी 4 इंच सोडलेला आहे, मधला 5 इंच आणि वरती 1.5 इंच सोडलेला आहे मी। अशा पद्धतीप्रमाणे बाहीला आकार देऊन घेतला। इथे आपण कॅनव्हास पेपरचा जराही वापर करणार नाही, तर कशा पद्धतीप्रमाणे फिनिशिंगच्या साहाय्याने आपण बाही तयार करणार आहोत ते बघा। आता बाहीचा आकार कट करून झाला, सरळ भागावरती सरळ बाही ठेवून घ्यायची। अशा पद्धतीप्रमाणे बाही ठेवून घेतली आणि जो आकार आपण दिलेला आहे तो मध्य सेंटरवरती बरोबर ठेवून घ्यायचा आणि पिना लावून घ्यायच्या। हे बघा, आता पहिल्यांदा आकाराच्या भोवतीने पूर्णपणे शिलाई करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आकारावरती पूर्णपणे शिलाई करून झाली। त्याच्यानंतर आपण मधला जो गॅप आहे तो कट करून घ्यायचा। म्हणजे आपण पहिल्यांदा अस्तरच्या भागावरती कटिंग केलं होतं, आता व्यवस्थित मधला जो आकार आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा। कट करून झाल्यानंतर व्यवस्थित कट मारायचे, म्हणजे की नाही अस्तर आतमध्ये आपण फोल्ड करताना बाहेर दिसू नये म्हणून व्यवस्थित छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे। हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आतल्या साईडला आपण अस्तर फोल्ड केलं। आता आपण बघा अशा पद्धतीप्रमाणे उळी घालायची सरळ भागावरून आणि जे अस्तर आहे ते परत ह्या बाजूला घ्यायचं, सरळ भागावरती घ्यायचं। मध्य सेंटर पकडून व्यवस्थित मध्य सेंटर पकडून व्यवस्थित घ्यायचं आणि पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची। म्हणजे जिथे आपले काट आहे तिथून आपण शिलाई करून घ्यायचं। आपण खाली फक्त अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं असतं, त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आणि परत जो आतला भाग आहे तो बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा। हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही साईडचं खूप सुंदर असं आपलं फिनिशिंग तयार होतं बघा। खालून पण आपण झालं आणि वरून पण आकारावरती। आता फक्त आपण काय करायचं, इथे बघा पूर्णपणे एकदा इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचं आकार आणि कडेने फक्त दाबटीप द्यायची, म्हणजे आपलं अस्तर बाहेर दिसू नये याच्यासाठी व्यवस्थित आपण अस्तर आतमध्ये फोडलं व्यवस्थित घ्यायचं, करत जायचं आणि फक्त आकाराभोवती शिलाई करत जायचं, दाबटीप देत जायची। आता दाबटीप देऊन झाल्यानंतर खाली पण त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करायची सरळ भागावरती। परत अस्तरच्या साहाय्याने आपण पूर्णपणे कटिंग केलेलं आहे। आता मेन फॅब्रिक दोन्हीवरती पूर्णपणे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं। हे बघा, अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा मी 6x5चा म्हणजे एक चौकोनी तुकडा कट केलेला आहे 6x5चा। त्याच्या खाली मी अस्तर घेतलेला आहे, सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि वरून तिन्ही बाजूने आपल्याला एकदा शिलाई करून घ्यायची। तिन्ही बाजून शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा सरळ भागावरती आपण एकदा फोल्ड करून घेतलं। कोणी बाहेर निघालेली नसेल, कशाच्या साहाय्याने तुम्ही कोणी बाहेर काढू शकता। आता इथे बघा मी एखाद्या पिनाच्या वगैरे साहाय्याने कोणी काढून घेणार आहे इथं। आता एका साईडचं फक्त आपल्याला फोल्ड करून घ्यायचं, फक्त आतल्या साईडला अशा पद्धतीप्रमाणे दुमडी मारायची आणि व्यवस्थित आपण फोल्ड करून कडेने फक्त शिलाई करून घ्यायची। म्हणजे हा आपला 6x5चा जो चौकोनी तुकडा होता तो आता 5 कमीत कमी 4.5चा जर होणार, कारण की कडेने पूर्णपणे शिलाई आली आणि त्या पद्धतीप्रमाणे अर्धा इंच तर आतमध्ये दुमडलं जातं। त्या पद्धतीप्रमाणे हे बघा हा आपला चौकोनी तुकडा व्यवस्थित तयार झालेला आहे। कुठेही धागे दोरे निघत नाहीत, अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही शिलाई केली तर
आता मध्य सेंटरवरती एक मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीप्रमाणे बघा छोट्याशा प्लेट्स टाकल्या मी मध्यभागावरती. आणि ज्या मध्यभागावरती आपण मार्किंग केलं होतं तिथे आपण हात शिलाईसुद्धा केली जाते. हात शिलाईने पक्की करायचं, नाहीतर आपल्या मशीनच्या साहाय्याने तिथे एक शिलाई पक्की करून घ्यायची. आता इथे सुंदर असं आपलं बटरफ्लाय तयार झालेलं आहे बघा. आता मध्यभागावरती ते ठेवून घ्यायचं आपल्या बाहीच्या डिझाईनवरती आणि कढीने पूर्णपणे शिलाई करायची. शिलाई आपण दोन्ही साईडने व्यवस्थित पक्की करायची. तुम्हाला जर हवे असेल तर इथे तुम्ही लेससुद्धा लावू शकता, पण इथे मला नको आहे. त्या पद्धतीप्रमाणे मी अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही साईडला शिलाई करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आपण जोडून झालेले आहे. आता मध्यभागावरती आपण सुईच्या धाग्यामध्ये एक छोटंसं इथे बघा बटन लावून घेणार आहोत. तुम्हाला हे बघा इथे मी त्याच कलरचं सेम त्या पद्धतीप्रमाणे बटन घेतलेलं आहे आणि मध्यभागावरती व्यवस्थित आपण हे बटन जोडून घ्यायचं आहे. खूप कमी वेळात सुंदर अशी आपली डिझाईन आहे. फक्त जोडताना मैत्रिणींनो इथे नेहमी लक्षात ठेवा, जो आपला मध्यभाग आहे तो शोल्डरच्या बरोबर मध्यभागी आला पाहिजे. अशा पद्धतीप्रमाणे बाही जोडून घ्यायची. मध्य सेंटरपासूनच बाही जोडायला सुरुवात करायची. जर का कमी जास्त झाली तर दोन्ही साईडला बघा दोन्ही साईडला होऊन जाते. त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या. दोन्ही बाहीच्या डिझाईन्स मी तयार करून घेतलेल्या आहेत. जोडताना तुम्हाला मी सांगते मध्य सेंटर पकडूनच व्यवस्थित बाही जोडायला सुरुवात करायची. आता इथे माझा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठीमागच्या भागाचं सुद्धा मी डिझाईनचं चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की पहा. अशा पद्धतीप्रमाणे बघा मध्यभागावरती शोल्डरचा पूर्णपणे आकार माझा व्यवस्थित तिथे बरोबर आला तर बाही बरोबर घातल्यानंतर व्यवस्थित आपली ती बरोबर मध्य सेंटरवरती येते. जर का तुमचा बाहीचा आकार मागे पुढे झाला तर तो मध्य सेंटरवरती बाही येत नाही. आकार एका साईडला वगैरे होऊ शकतो. त्या पद्धतीप्रमाणे जोडतानाही व्यवस्थित काळजी घ्यायची. अशा पद्धतीप्रमाणे डिझायनर ब्लाऊज. तर हा पूर्णपणे ब्लाऊज माझा तयार झालेला आहे. खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.